आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे। पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली असून मंगलदास बांदल यांना अटक करण्यात आली आहे। काल सकाळपासून बांदल यांच्या घरी ईडीची चौकशी सुरू होती। त्यानंतर रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास बांदल यांना अटक करून मुंबईमध्ये नेण्यात आले। शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे। पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी ईडीने मोठी कारवाई केली आहे। मंगलदास बांदल यांना अटक करण्यात आली आहे। तर कालपासून मंगलदास बांदल यांच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर आणि पुण्यातील महमदवाडीमधील घरांमध्ये ईडी चौकशी सुरू होती। या चौकशी दरम्यान बांदल यांच्या दोन्ही निवासस्थानी 5,60,00,000 रुपयांची रक्कम आढळून आल्याचं सांगण्यात येते। तसेच 5 आलिशान गाड्या आणि 1 कोटी किमतीची 4 मनगटी घड्याळे ही आढळून आले। या 16 तासांच्या चौकशीनंतर रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास मंगलदास बांदल यांना अटक करण्यात आली आहे। अटक केल्यानंतर मंगलदास बांदल यांना मुंबईला नेण्यात आले। आज बांदल यांना मुंबई कोर्टामध्ये हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, पुणे। अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।